मित्रांनो, आई लक्ष्मी म्हणते, दररोज घरात झाडू करणाऱ्या महिला कोणते पाप करतात आणि त्यांनी चुकूनही घरात हे 3 प्रकारचे झाडू ठेवू नका, अन्यथा अत्यंत गरिबी येते। घरात ठेवलेला झाडू तुमच्या नशिबावरही परिणाम करू शकतो। प्रिय प्रेक्षकांनो, झाडूला शास्त्रांमध्ये माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। जर योग्य पद्धतीने वापरला तर तो एखाद्या व्यक्तीला श्रीमंत बनवू शकतो, परंतु जर झाडूशी संबंधित काही चुका केल्या तर तोच व्यक्ती गरीब देखील होऊ शकतो। आपल्या सनातन हिंदू धार्मिक शास्त्रांमध्ये झाडूशी संबंधित अनेक शुभ आणि अशुभ संकेत सांगितले आहेत। मौन झाडूने काही कामे अजिबात करू नयेत, अन्यथा जीवनात समस्या येऊ लागतात। झाडू योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, अन्यथा ते माता लक्ष्मीची बहीण लक्ष्मीकडे आकर्षित होते, जिला गरिबी आणि संकटांचे प्रतीक मानले जाते। तर चला आजची कहाणी जास्त विलंब न करता सुरू करूया। तर मित्रांनो, खऱ्या भक्तीने कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्कीच लिहा। मित्रांनो, एकेकाळी एका शहरात एक अतिशय श्रीमंत व्यापारी त्याच्या पत्नीसोबत राहत होता। तो भगवान विष्णूचा खूप मोठा भक्त होता। तो दररोज तुळशीला जलपान करायचा, त्याची दररोज पूजा करायचा। त्याची पत्नी खूप सद्गुणी, नम्र आणि धार्मिक महिला होती। दोघांचेही जीवन सुखद समृद्धीने भरलेले होते, परंतु मूल नसल्यामुळे ते खूप दुःखी होते। खूप प्रार्थना आणि उपासनेनंतर एके दिवशी त्यांच्या प्रार्थना मान्य झाल्या आणि नंतर त्यांच्या घरी एक सुंदर मुलगी जन्माला आली। पालकांनी त्यांच्या मुलीचे नाव सुनंदा ठेवले। सुनंदा लहानपणापासूनच पालकांना खूप प्रिय होती। भगवान शिवाचे अनेक नवस करून ती झाली होती। तिच्यासाठी अनेक श्रावण सोमवारी उपवास करून त्यांना मुलगी झाली होती। म्हणूनच व्यापारी आणि त्याची पत्नी त्या मुलीला नेहमीच आपल्या डोळ्यांसमोर ठेवत असत। त्यांनी तिला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नाही। तिची प्रत्येक इच्छा पूर्ण झाली, जणू ती देवराज इंद्राच्या घरी जन्मली होती। आता ती सेठच्या अफाट संपत्तीची एकमेव वारस होती। मित्रांनो, आता काळाच्या ओघात ती मुलगी शुक्ल पक्षाच्या चंद्रासारखी सुंदर दिसू लागली, पण आईवडिलांच्या अतिप्रेमामुळे ती खूप बिघडली। तिचा स्वभाव आळशी, कपटी, गर्विष्ठ आणि अहंकारी झाला। ती अपशब्द बोलायची, इतर सर्वांचा अपमान करायची आणि तिला स्वच्छतेचा तिटकारा होता। तिने आयुष्यात कधीही झाडूला हात लावला नव्हता। काळाच्या ओघात ती आता तिच्याच आईवडिलांशी भांडू लागली। मग एके दिवशी तिच्या आईवडिलांना वाटले की कदाचित लग्नानंतर ती सुधारेल, म्हणून त्यांना सुनंदाच्या लग्नाची काळजी वाटू लागली। ती 16 वर्षांची झाल्यावर सेठने सुनंदाच्या लग्नासाठी अनेक श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबांकडून प्रस्ताव आणले, परंतु सुनंदा सर्वांना अपमान करून हाकलून लावायची। ती काहींना एक गोष्ट सांगायची आणि काहींना दुसरेच भलतेच नाटक करून पळवून लावायची। कधी कधी ती वर बनण्यासाठी आलेल्या तरुणावर घराच्या छतावरून पाणीही ओतायची। तिच्या अशा बालिश कृत्यांमुळे शहरातील लोक त्या मुलीला घाबरू लागले। या कारणास्तव सेठ आणि त्याची पत्नी अत्यंत चिंताग्रस्त आणि दुःखी वाटू लागले। मग एके दिवशी योगायोगाने सुनंदाची नजर जंगलात राहणाऱ्या एका अत्यंत गरीब ब्राह्मण तरुणावर पडली। त्या तरुणाचे नाव शंतनू होते। त्याच्या नावाप्रमाणेच तो शांत, बुद्धिमान आणि सर्व शास्त्रांमध्ये पारंगत होता। तो भगवान विष्णूचा एक निष्ठावंत भक्त होता। दररोज सकाळी उठून स्नान केल्यानंतर तो तुळशीच्या रोपाला पाणी घालत असे आणि नंतर तो गावातील एका शिव मंदिरात जाऊन मोठ्या भक्तीने भगवान शिवाची पूजा करत असे। शंतनू एक साधा तरुण होता आणि एकदम साधे जीवन जगत असे, पण त्या दिवशी जेव्हा सुनंदा तिच्या मैत्रिणींसोबत जंगलात फिरत होती, तेव्हा तिची नजर त्या देखण्या तरुणावर पडली आणि ती त्याच्या शांत स्वभावाने आणि देखण्या रूपाने प्रेमात पडली। आता झाले असे की सुनंदाला शंतनू खूप आवडला आणि ती घरी परत आली आणि तिच्या वडिलांना म्हणाली की, बाबा, तुम्ही माझ्यासाठी अनेक वर पाहिले आहेत, पण मी त्याच ब्राह्मण तरुणाशी लग्न करेन। आज मी जंगलात ज्याला पाहिले होते, जो की ब्राह्मणांसोबत पूजा करायला जात होता। आपल्या मुलीचे हे शब्द ऐकून व्यापाऱ्याला खूप आश्चर्य वाटले, पण मुलीच्या आनंदासाठी ते दोघेही दुसऱ्या दिवशी सकाळी त्या तरुणाकडे गेले। त्याची झोपडी पाहून व्यापाऱ्याला मनापासून वाईट वाटले, पण त्याने विचारले की, पाहूया, माझ्या मुलीला हा गरीब ब्राह्मण का आवडतो आणि ती त्याच्याशीच लग्न का करू इच्छिते। मग व्यापारी त्या तरुणाकडे गेला आणि विचारले, हे ब्राह्मण, तू कोण आहेस? कृपया मला तुझी सविस्तर ओळख करून दे। मग शंतनू म्हणाला, ब्राह्मण श्रेष्ठ, तुमचे स्वागत आहे। माझे नाव शंतनू आहे। मी एक गरीब ब्राह्मण आहे। घरी माझे वृद्ध आईवडील आहेत आणि मी माझे आयुष्य मंदिरात पूजा करण्यात घालवतो। आता मी तुमची कशी मदत करू शकतो ते मला सांगा। मग व्यापाऱ्याने म्हटले, हे ब्राह्मण, ही माझी मुलगी सुनंदा आहे, जी मनापासून तुला प्रेम करते आणि तुझ्याशी लग्न करू इच्छिते। मग शंतनू आश्चर्याने म्हणाला, हे महात्मा, मला माफ करा, पण मी तुमच्या आणि तुझ्या मुलीसाठी योग्य वर नाहीये। तुमच्या संपत्ती समोर माझा कोणताही दर्जा नाही। तुम्ही आमची चेष्टा करत आहेत का?
माझ्याकडे कसलीही संपत्ती नाही, माझे जीवन खूप साधे आणि गरीब आहे, मी तुमच्या मुलीला कोणत्याही सुखसोयी देऊ शकणार नाही. मग व्यापाऱ्याने शंतनूला समजावून सांगितले आणि म्हणाला, काळजी करू नका, मी तुम्हा दोघांनाही इतकी संपत्ती देईन की तुम्ही दोघेही आरामदायी जीवन जगू शकाल. मग शंतनूने त्याचे म्हणणे मान्य केले आणि सुनंदाने योग्य शुभ मुहूर्तानुसार त्याच्याशी लग्न केले. मित्रांनो, लग्नाच्या दिवशी धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर सुनंदाच्या आईने तिला एक झाडू दिला आणि म्हणाली, मुली सुनंदा, आता स्वतःची काळजी घे. लग्नात कन्यादानाच्या वेळी जर घरातील वस्तूंसोबत झाडू दिला तर त्या घरात देवी लक्ष्मीचा नेहमीच वास असतो. हे एक शुभ चिन्ह आहे. पण सुनंदाने तो झाडू घेतला आणि बाजूला ठेवला. मग सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर सुनंदा तिच्या घराकडे निघाली. लग्नाआधीच सेठने आपल्या मुलीसाठी एक नवीन घर बांधले आणि तिच्या पतीसाठी व्यवसाय करण्याच्या उद्देशाने त्याने धान्याचे दुकान देखील सुरू केले, जेणेकरून भविष्यात त्यांचा व्यवसाय चांगला वाढेल आणि त्यांची प्रगती देखील होईल. आता सुरुवातीच्या काळात सुनंदा आनंदी होती. ती तिच्या पतीसोबत प्रेमाने राहत होती. पण लवकरच तिने तिचे खरे रूप दाखवायला सुरुवात केली. आळशी आणि गर्विष्ठ असल्याने ती घर अजिबात स्वच्छ करत नव्हती. आता घर नेहमीच घाणेरडे राहिले. जेवणानंतरची भांडी तशीच राहिली. घरात सर्वत्र कोळ्याचे जाळे होते. मग एके दिवशी सुनंदाचा नवरा शंतनूने तिला समजावले आणि म्हणाला, अरे सुनंदा, पतिव्रता पत्नीला स्वच्छता आवडली पाहिजे आणि ती सर्व प्रकारच्या घरकामात पारंगत असली पाहिजे. तू कोणत्याही प्रकारचे काम करत नाहीस. मग सुनंदा म्हणाली, ते सोडून द्या हो, तू अशा बकवास बोलू नकोस तर बरे होईल. आजपर्यंत मी माझ्या घरात कोणतेही काम केलेले नाही आणि हो, मी भविष्यातही काहीही करणार नाही. जर तुला वाटत असेल की तुझ्या आईला सर्व काम करावे लागेल तर आजच मी वडिलांना विचारून माझ्या घरी 2-4 नोकरांना बोलावेन. असो, हे सर्व माझेच आहे, मग मला काम करायला भाग पाडले पाहिजे असे का वाटेल. मग शंतनू त्याच्या पत्नीकडून अशा गोष्टी ऐकून स्तब्ध झाला आणि तो काहीही बोलू शकला नाही. आता त्याचप्रमाणे सुनंदाच्या आईनेही तिला अनेकदा समजावून सांगितले की स्त्रीने कसे जगावे, पण ती सुधारण्याचे नावच घेत नव्हती. काही दिवसांनी शंतनूने त्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला, पण त्याच्या पत्नीच्या बेफिकिरीमुळे आणि घरातील वातावरणामुळे तो अपयशी ठरू लागला. त्याच्या दुकानात कोणी येत नसे. जर कोणी येत असेल तर तो त्याचा निराश चेहरा पाहून तिथून पुढे जात असे. आता असेच दिवस जात होते. मग एके दिवशी शंतनूला त्याच्या व्यवसायाच्या कामामुळे दुसऱ्या शहरात जावे लागले. म्हणून सकाळी उठताच कोणालाही काहीही न सांगता तो त्याचे सामान बांधून बैलगाडी घेऊन निघून गेला. दुसरीकडे सूर्योदयानंतर सकाळी सुनंदाची सासू तिच्या जुन्या घरातून काळजीपूर्वक आणलेल्या जुन्या झाडूने घर स्वच्छ करत होती. तिला असे वाटत होते की झाडूमध्ये देवी लक्ष्मीचा वास आहे आणि दररोज झाडू मारल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद त्या महिलेवर राहतो. पण तिच्या सुनेचे असे क्रूर वर्तन पाहून तिने तिला काहीही सांगितले नाही. पण त्या दिवशी योगायोगाने सुनंदाचे लक्ष अचानक तिच्या सासूच्या झाडूकडे गेले. ते पाहून तिला आठवले की तिच्या आईने तिला शगुनसह एक झाडू भेट म्हणून दिला होता. म्हणूनच तिने तो शोधला आणि तो तिच्या सासूला दिला आणि म्हणाली, अरे आई, तू नेहमीच गरिबांमध्ये सर्वात गरीब राहशील. माझ्या वडिलांनी तुला राहण्यासाठी राजवाड्यासारखे घर दिले आहे आणि तू जुना झाडू घेऊन फिरत राहतेस. चल, आतापासून तू या नवीन झाडूने झाडू लाव आणि हो, त्यानंतर मला तो जुना झाडू पुन्हा दिसणार नाही. त्या बिचाऱ्या सासूला तिच्या सुनेचा हा स्वभाव कळला होता. म्हणूनच ती गप्प राहिली आणि काहीही बोलली नाही. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा सुनंदाच्या काही मैत्रिणी तिच्या घरी आल्या तेव्हा त्या सर्वजण आनंदाने गप्पा मारत बसल्या. पण अचानक सुनंदाची सासू तिथे झाडू मारत आली. आता जेव्हा सुनंदाची नजर त्या जुन्या झाडूवर पडली तेव्हा ती रागाने भडकली आणि तिने तो झाडू हिसकावून घराबाहेर फेकून दिला आणि म्हणाली, अरे म्हातारी, मी तुला हा झाडू घरात ठेवू नकोस म्हणून मनाई केली होती. तू माझ्या मित्रांसमोर माझा अपमान का करत आहेस. सर्वात आधी माझ्या वडिलांनी तुला राहण्यासाठी घर दिले आणि तू माझ्या शब्दांकडे दुर्लक्ष करत आहेस. जर तुला इथे राहायचे असेल तर तुला माझ्या नियमांनुसार राहावे लागेल, नाहीतर तुला या घरात राहण्याची गरज नाही. तिच्या सुनेकडून असे शब्द ऐकून त्या बिचाऱ्या सासूला काहीच बोलता आले नाही आणि तिने तिचे कपडे आणि काही सामान घेतले आणि शांतपणे तिथून तिच्या पतीसोबत जुन्या घराकडे निघून गेली. तिला तिच्या सुनेचा असा अपमान सहन झाला नाही. आता जेव्हा तिने संध्याकाळी तिच्या घरी आलेल्या पाहुण्यांसाठी जेवण बनवले तेव्हा तिने ते सर्वांना वाढले आणि सर्वांनी ते आनंदाने खाल्ले. पण जेव्हा सुनंदाची पाळी आली तेव्हा सर्व जेवण संपले. आज तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच तिला उपाशी झोपावे लागले. मग दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठताच मातीमुळे तिने घर झाडून टाकले. पण तिचे काम होताच तिने ते घराच्या कोपऱ्यात फेकले आणि पायाने कपाटाखाली ढकलले. मित्रांनो, कधी ती झाडू डोक्यावर ठेवायची, कधी उलटी. ती अनेकदा संध्याकाळनंतर झाडू लावायला सुरुवात करायची आणि घरातून कचरा बाहेर फेकून द्यायची. शास्त्रानुसार हे सर्व लक्ष्मीचा अपमान मानले जाते.
पण सुनंदाला याची काहीच माहिती नव्हती. ती हे फक्त एक सामान्य काम समजून करत होती. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ वगैरे करून तिने जेवण बनवले आणि तिच्या घरी आलेल्या सर्व पाहुण्यांना वाढले. पण सर्वांनी जेवल्यानंतर आज पुन्हा सुनंदासाठी अन्न शिल्लक राहिले नाही. आता ती खूप आश्चर्यचकित झाली आणि मनात विचार करू लागली की मी आज रात्रीपेक्षा कितीतरी पट जास्त अन्न शिजवले आहे, तरीही मला उपाशी राहावे लागले. आता पुन्हा तिने स्वतःसाठी भात शिजवला आणि खाल्ले. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा सुनंदा घर झाडू लावत असे, पण आजही तिने झाडूला तिच्या पायांनी स्पर्श करून बाहेर काढले आणि साफसफाई केल्यानंतर ते त्याच प्रकारे दाराच्या मागे उभे ठेवले. मित्रांनो, आता नशिबाने काहीतरी वेगळेच ठरवले होते. सुनंदा जाणून बुजून किंवा नकळत चुका करत राहिली, पण तिला तिच्या घरातली नकारात्मकता समजत नव्हती. काही दिवस असेच जात होते. सुनंदा आता एकटी असल्याने दररोज कोणी ना कोणी पाहुणे तिला भेटायला येत होते. पण जेव्हा जेव्हा ती त्यांच्यासाठी जेवण बनवायची आणि पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात शिजवायची, तेव्हाही ते संपायचे. आता घरात सगळं असूनही तिची प्रकृती बिकट होत चालली होती. ती राजवाड्याची राणी होती, पण पुरेसे अन्न न मिळाल्याने ती कोरडी आणि काट्यासारखी सडपातळ झाली होती. आता असेच काही दिवस गेल्यानंतर एके दिवशी शंतनू त्याच्या घरी परत येतो. मग तो पाहतो की त्याचे आईवडील त्या घरात नाहीत. जेव्हा त्याने विचारले, अरे भाग्यवान, माझे आईवडील कुठे गेले आहेत, तेव्हा तिने सांगितले की त्यांना माझ्यासोबत राहणे आवडत नाही, म्हणूनच ते त्यांच्या जुन्या घरात गेले आहेत. हे ऐकून शंतनूला खूप वाईट वाटले. आता त्याला समजले की सुनंदा तिच्या आईवडिलांकडून ओझे वाटत आहे. म्हणूनच त्याने त्या दिवशी आपल्या पत्नीला काहीही सांगितले नाही, कारण तिला तिच्याशी बोलणे किती महाग असू शकते हे त्याला चांगलेच माहीत होते. म्हणून तो जेवला आणि शांतपणे झोपला. मग दुसऱ्या दिवशी दोघेही पती पत्नी घराच्या अंगणात भांडत होते. तेव्हा त्यांनी पाहिले की एक साधू त्यांच्या घरासमोर थांबला आणि हात जोडून त्यांच्या घराकडे गेला आणि मनात काहीतरी बडबड करत होता. त्यांना आश्चर्य वाटले की साधू कोणाला नमस्कार करतो. मग दुसऱ्या दिवसापासून हे रोजचेच झाले. तो साधू दररोज त्यांच्या घरासमोर येत असे, हात जोडून नमस्कार करत निघून जायचे. आता हळूहळू सुनंदाच्या वाईट सवयीमुळे घरातील सर्व संपत्ती संपू लागली. तिने तिच्या वडिलांकडून पैसे मागून मागून त्यांनाही गरीब केले होते. आता एके दिवशी शंतनू देखील तिच्या कृत्यांना कंटाळला आणि तिला सोडून गेला आणि तो त्याच्या पालकांची सेवा करू लागला. मित्रांनो, तो साधू स्वतः भगवान श्री हरी विष्णू होते, जे सुनंदाला मार्गदर्शन करण्यासाठी साधूच्या रूपात पृथ्वीवर आले होते. कारण सुनंदाच्या आईवडिलांनी भगवान विष्णूची खूप पूजा केली होती, म्हणूनच भक्तप्रेमळ भगवान स्वतः तिला मदत करण्यासाठी आले होते. मित्रांनो, आता सुनंदा एकटी राहिली होती, पण तिचा स्वभाव बदलला नाही. ती विलासी जीवन जगत होती आणि उरलेले पैसे वाया घालवत होती. आता तिच्या वडिलांनीही तिला आता सोडून दिले. शेवटी ती तिच्या घरात एकटी राहिली, पूर्णपणे कंगाल. आता तिला तिच्या कृत्यांबद्दल खोलवर पश्चात्ताप होऊ लागला, पण आता खूप उशीर झाला होता. मित्रांनो, पण दरम्यान एक गोष्ट बदलली नाही. तो साधू अजूनही दररोज तिच्या घरासमोर येत असे, नतमस्तक होत असे आणि मनात काहीतरी बोलत निघून जात असे. मग एके दिवशी सुनंदाला विरोध करता आला नाही. ती घराबाहेर पडली आणि रागाने म्हणाली, अरे साधू, माझे घर पाहून तू दररोज कोणाला नमन करतोस? आता माझ्या घरात काहीही उरले नाही, पण तू दररोज मला नमन करतोस. शेवटी तुला काय हवे आहे? मग साधू हसला आणि म्हणाला, हे कन्ये, मी तुमच्या घरात राहणाऱ्या देवी अलक्ष्मीला नमस्कार करतो. तुमच्या घरात राहणारी घाण, आळस, गर्व आणि कठोर शब्द हे देवी अलक्ष्मीचे रूप आहे. मी त्यांचा आदर करतो जेणेकरून ती कधीही माझ्या घरी येऊ नये. म्हणूनच दररोज जेव्हा जेव्हा मी तुमच्या घरासमोरून जातो तेव्हा मी अलक्ष्मीजींना नमस्कार करतो. तुमच्या घराच्या वर कोण बसले आहे ते पहा. मित्रांनो, आता काय झाले हे ऐकून सुनंदा स्तब्ध झाली. जणू काही तिच्या पायाखालून जमीन सरकली. धक्क्यामुळे ती काही क्षण गप्प राहिली आणि पुढे काहीही बोलू शकली नाही. जेव्हा तिला शांती मिळाली तेव्हा तिला समजले की तिने खूप मोठी चूक केली आहे. तिने स्वतः देवी लक्ष्मीला सोडून देऊन देवी अलक्ष्मीला तिच्या घरात स्थान दिले आहे. आता ती मोठ्या आवाजात रडू लागली, ज्यामुळे तिच्यासोबत हे घडत आहे. मग तिने त्या साधूचे पाय धरले आणि म्हणाली, हे महात्मा, कृपया दया करा आणि मला यावर उपाय सांगा. सुनंदाची नम्र वृत्ती आणि तिच्या आतला पश्चात्ताप पाहून ऋषी भगवान श्री हरी विष्णू म्हणतात, हे कन्ये, जर तुझ्यात हिंमत असेल तर लक्षपूर्वक ऐक. हा राग तुझ्या चुकीमुळे आला आहे. तू घरात ठेवलेल्या झाडूचा अपमान केला होतास, म्हणूनच देवी लक्ष्मी रागाने तुझे घर सोडून गेली आहे. मग सुनंदा म्हणते, हे स्वामी, मला क्षमा कर आणि मला मार्गदर्शन कर. मी या चुकीबद्दल माता लक्ष्मीची माफी मागेन. आजपासून मी देवी लक्ष्मीची दररोज तिची पूजा करेन. हे महाराज, मी तुम्हाला मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. मित्रांनो, मग ऋषी भगवान विष्णू म्हणतात, हे कन्ये, ओठ.
शांत हो, मी तुला मार्गदर्शन करेन, पण आता तू माझे प्रत्येक शब्द काळजीपूर्वक ऐक. मग सुनंदा हात जोडून ऋषींना नमन करते आणि म्हणते, हो महाराज, आता तू माझ्यावर दया कर. मग ऋषी पुढे म्हणतात, हे कन्ये, झाडू हे फक्त घाण साफ करण्याचे साधन नाही, तर ते तुझ्या नशिबाची दिशा देखील ठरवू शकते. शास्त्रांमध्ये झाडूला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. जर त्याचा योग्य वापर केला तर ते धन, समृद्धी आणि शांती आणते. पण त्याचा निष्काळजी वापर घरात गरिबी, अशांतता आणि संकट आणू शकतो. आता मी तुम्हाला झाडूच्या प्रकारांबद्दल सांगेन. आणि कोणता झाडू शुभ आहे की कोणता अशुभ, तर ऐका. झाडूचे 3 प्रकार आहेत. पहिला प्लास्टिकचा झाडू आहे. तो पूर्णपणे टाकून देण्यासारखा मानला जातो. त्यात धार्मिक ऊर्जा नसते. दुसरा म्हणजे कडवट झाडू. तो सर्वात योग्य मानला जातो. तो देवी लक्ष्मीचे वाहन असल्याचे म्हटले जाते. आणि तिसरा म्हणजे फुलांचा किंवा सजावटीचा झाडू. तो फक्त सजावटीसाठी असतो, स्वच्छतेसाठी वापरू नये. घरांमध्ये फक्त कडवट झाडू वापरा आणि तेही नैसर्गिक असावे. हे मुली, झाडू खरेदी करण्याचा शुभ काळ तुमचे भाग्य देखील ठरवतो. शनिवार, मंगळवार किंवा रविवार, क्रूरवार झाडू खरेदी करण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो. तर सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी झाडू खरेदी करणे अशुभ मानले जाते. दिवाळी, अमावस्या, ग्रहण, पौर्णिमा यासारख्या पवित्र तिथींना झाडू खरेदी करणे आणि वापरणे हे धनवृद्धी करणारे आहे. आता मी तुम्हाला घरात झाडू ठेवण्यासाठी योग्य दिशेबद्दल सांगेन. झाडू ईशान्य कोपऱ्यात अजिबात ठेवू नका. हे पूजास्थान आहे. देवता दोघी असतात. नैऋत्य दिशेला झाडू ठेवण्यासाठी सर्वोत्तम स्थान मानले जाते. हा नेतृत्वाचा कोन आहे आणि घराच्या प्रमुखाची प्रगती दर्शवितो. झाडू लावण्याच्या योग्य वेळेबद्दल जाणून घ्या आणि त्याचा परिणाम म्हणजे सकाळची वेळ सूर्योदयापूर्वी सर्वात शुभ असते, जी घरातून गरिबी, रोग, कर्ज आणि नकारात्मकता नष्ट करते. आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात. दुपारची वेळ सामान्य आहे. ती शुभ किंवा अशुभ नाही. विशेष फायदा नाही, परंतु कोणतेही नुकसानही नाही. जास्त घाण असतानाच झाडू लावा. आणि संध्याकाळची वेळ सूर्यास्ताच्या वेळी आणि नंतर अत्यंत अशुभ असते. देवी लक्ष्मी घर सोडते आणि देवी अलक्ष्मी, गरिबी, येते. ही वेळ रात्रीच्या देवतांची मानली जाते, ज्यामध्ये झाडू लावण्यास मनाई आहे. जर तुम्हाला रात्री झाडू लावण्यास भाग पाडले गेले तर काय करावे? जर काही कारणास्तव तुम्हाला रात्री झाडू लावावे लागले, जसे की दूध सांडले आहे किंवा काच फुटली आहे, तर झाडूने घाण गोळा करा आणि ती एकाच ठिकाणी ठेवा. तो कचरा बाहेर फेकू नका. आणि सकाळी सूर्योदय झाल्यानंतरच कचरा बाहेर फेकून द्या. कारण असे मानले जाते की रात्री घरातील कचरा बाहेर फेकणे हे लक्ष्मी घराबाहेर जाण्याचे लक्षण आहे आणि संपत्ती नष्ट करते. ती कधीही उलटी किंवा विखुरलेली ठेवू नये. झाडू घराच्या कोपऱ्यात झाकून ठेवावा. ज्याप्रमाणे लक्ष्मीचा आदर केला जातो, बाहेरून येणाऱ्या लोकांच्या नजरेपासून ते लपवून ठेवणे खूप शुभ मानले जाते. लक्षात ठेवा की ते घराव्यतिरिक्त इतर लोकांच्या नजरेपासून ते लपवून ठेवले पाहिजे. हे मुली, आता मी तुम्हाला काही महत्त्वाच्या नियमांबद्दल सांगेन. तुम्हाला कधीतरी हा प्रश्न पडला असेल की तुटलेल्या झाडूचे काय करावे. म्हणून शनिवारी तुटलेला झाडू घराबाहेर काढा. तो कधीही ईशान्य कोपऱ्यात किंवा पूजास्थळी ठेवू नका. आणि तो फेकण्यापूर्वी त्याचा आदर करा. त्याला पायांनी स्पर्श करू नका. प्रदर्शनासाठी ठेवू नका. शक्य असल्यास तो नदीत वाहून द्या किंवा शेतात टाका. आता झाडू लावण्याची योग्य वेळ कोणती आहे हे काळजीपूर्वक जाणून घ्या. सकाळी किंवा दिवसा झाडू लावणे शुभ आहे. सूर्यास्तानंतर, रात्री किंवा कोणी गेल्यानंतर लगेच झाडू लावणे अशुभ आहे. गुरुवारी झाडू किंवा झाडू लावू नका, यामुळे लक्ष्मी रागावते. सूर्यास्तानंतर कचरा बाहेर फेकणे निषिद्ध मानले जाते. आता झाडूशी संबंधित काही खबरदारी लक्षात ठेवा. सर्वप्रथम, झाडू कधीही उभा ठेवू नका. तसेच चुकूनही झाडूला पायांनी स्पर्श करू नका. आणि जर तुम्ही चुकून त्याला स्पर्श केला तर माफी मागा आणि धुवा. कोणत्याही प्राण्याला, विशेषतः गाय किंवा बकरीला झाडूने मारू नका. आता कोणत्याही शुभ कार्यासाठी बाहेर गेलेल्या व्यक्तीला लगेच झाडू देऊ नका, त्यामुळे पाप होते. आता सुनंदा म्हणते, हे महाराज, मी तुमची खूप आभारी आहे की तुम्ही मला झाडूशी संबंधित महत्त्वाचे नियम सांगितले आहेत, परंतु मी अनेक दिवसांपासून व्यवस्थित जेवू शकले नाही. दररोज मी शक्य तितके अन्न शिजवते, परंतु जेवायला बसतात सर्व अन्न संपते. मग संताच्या रूपात भगवान विष्णू मंद हास्यासह म्हणतात, हे मुली, हे तुमच्या चुकीमुळे देखील घडले आहे. सर्व काही असूनही तुम्ही तुमच्या सासूला तुमच्या स्वतःच्या आईसारखे असताना त्यांना अन्नापासून वंचित ठेवले आणि तिच्या गरिबीची थट्टा केली. तिला घराबाहेर काढल्यामुळे देवी अन्नपूर्णा देखील रागाच्या भरात तुमचे स्थान सोडून गेली आहे. तुमच्या दारात येणाऱ्या कोणत्याही भिकाऱ्याला तुम्ही कोणतेही दान दिले नाही. सर्वस्व असूनही तुम्हाला फक्त विलासी जीवन जगण्याची आवड होती.
तुम्ही कधीही कोणालाही मदतही केली नाही. मग सुनंदा हात जोडून म्हणते, हे स्वामी, कृपया मला या दोषापासून मुक्त करा आणि मला मार्गदर्शन करा. मग महाराज म्हणतात, हे कन्ये, तू तुझ्या घरात अन्न शिजवण्यापूर्वी दररोज माता अन्नपूर्णाचे आवाहन करावे. तू तिची पूजा करावी, तिला अन्न अर्पण करावे. आजपर्यंत तू असे कधीही केले नाहीस. मग सुनंदा म्हणते, हे महाराज, कृपया मला याबद्दल सविस्तर सांगा, जेणेकरून भविष्यात मी कधीही अशी चूक करणार नाही. मग महाराज म्हणतात, हे कन्ये, आता लक्षपूर्वक ऐक. देवी अन्नपूर्णा जगाचे पालनपोषण करण्याचे काम करते. म्हणूनच जेव्हा जेव्हा तू अन्न शिजवायला जाशील तेव्हा तिची पूजा करावी. देवीची पूजा केल्याने घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही. दररोज पीठ मळताना स्वतःच्या हाताच्या तळहाताने माता अन्नपूर्णाची प्रतिमा बनवावी. जसे की संपूर्ण उजव्या हाताचे चिन्ह पीठाच्या रोटीवर बनवावे आणि विनम्रपणे तिला आवाहन करताना हा मंत्र म्हणावा, ओम अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरप्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थ भिक्षा देही च पार्वती. म्हणजेच, हे अन्नपूर्णा देवी, तू नेहमीच पूर्ण आहेस. तू भगवान शंकरांची प्रिय आहेस. आम्हाला ज्ञान, वैराग्य आणि सिद्धी देण्यासाठी दान दे. आज सर्वांना आपल्या हातांनी अन्नदान करा. सोमवार आणि शुक्रवारी आई अन्नपूर्णाचे स्मरण करणे विशेष फलदायी आहे. आणि सोमवार आणि शुक्रवारी आई अन्नपूर्णाचे स्मरण करणे विशेष फलदायी आहे. तसेच दररोज जेवण बनवताना गाय, कुत्रा, कावळा आणि गरजूंसाठी एक भाकरी किंवा अन्नाचा काही भाग बाजूला ठेवा. स्वयंपाकघरात स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. यामुळे लक्ष्मी आणि अन्नपूर्णा दोघेही येतात. अरे मुली, आता तू जा आणि तुझ्या पतीचे, सासूचे, सासऱ्याचे पाय धर आणि क्षमा माग. ते तुला क्षमा करतील आणि नवीन जीवन सुरू करतील. मग सुनंदा त्या साधूला वारंवार नतमस्तक होते आणि तिथून तिच्या पतीच्या जुन्या घराकडे जाते. मग त्याला म्हणते, हे स्वामी, मला माफ कर, हे सर्व माझ्या चुकीमुळे झाले आहे. मग तिची सासू म्हणते, हो मुलगी, चल, आम्ही तुला माफ करतो. आणि आज सर्व लोक एकत्र राहतात. अरे शंतनू, आता तू तुझ्या पत्नीचा हात धरून तिला क्षमा कर. या बिचाऱ्या महिलेला तिच्या कृत्यांचा पश्चाताप झाला आहे. पश्चाताप हा जगातील कर्मांचा सर्वात मोठा परिणाम आहे. आता ते सर्वजण आपापल्या घरी परत जातात. आता सुनंदा घरी येताच तिने झाडूची पूजा केली आणि त्यावर हळद आणि कुंकू लावून ते स्वीकारले. आणि त्यानंतर ती स्वयंपाकघरात गेली आणि जेवण बनवले. आणि ऋषींच्या सल्ल्यानुसार तिने आई अन्नपूर्णाची पूजा केली आणि सर्व जेवण शिजवले. मग सर्वांना त्या जेवणाचा आस्वाद मिळाला. विशेष म्हणजे आज बऱ्याच दिवसांनी सुनंदाने पहिल्यांदाच पोटभर जेवण केले. आता तिला कळले की तिने कोणत्या चुका केल्या आहेत. आता ती एक समर्पित पत्नी आणि घरकामात तज्ञ बनली होती. आता ती दररोज तुळशीच्या रोपाला पाणी घालायची आणि त्याची पूजा करायची आणि योग्य वेळी घर स्वच्छ आणि झाडू मारायची. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की घरातील घाण, आळस, कठोर शब्द आणि अभिमान हे देवी लक्ष्मीला आकर्षित करतात आणि जीवनात दुःख आणि गरिबी आणतात. म्हणून नेहमीच स्वच्छता, गोड बोलणे आणि नम्रतेचे पालन केले पाहिजे. तर मित्रांनो, आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. म्हणून व्हिडिओ लाईक करायला आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांचे आभार.